अध्यक्ष महोदय, आम्ही या ठिकाणी राष्ट्र सुरक्षा करण्याचा फक्त चर्चा करत नाही, तर याच्यासाठी राष्ट्र विघातक ज्या कृत्य आहेत त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी ठेचून काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही फार बाब गंभीर्याने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये बांगलादेशी त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सापडले, पुणे जिल्ह्यामध्ये सापडले. नव्याने आता 1 महिन्यापूर्वी कोंडव्यामध्ये अध्यक्ष महोदय काही बॉम्बस्फोट मधले आरोपी सुद्धा कोंडव्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये सापडले. अध्यक्ष महोदय, ही आता लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं, वोट जिहाद झालं. आता हे प्रशासन, हे पाकिस्तानची कॉस्मेटिक जिहाद म्हणजे माणसाच्या शरीरावर अटॅक करणारे जिहाद चालू आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सगळ्या सभागृहानं विशेषतः लक्ष देऊन मंत्री महोदय या संदर्भामध्ये गृह खात्याकडे ही केस वर्ग केली पाहिजे. या संदर्भातले अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, या संदर्भामध्ये काय कायदेशीर कारवाई झाली, कोणते आरोपी यामध्ये सहभागी होते, आरोपींची नावं काय आणि कुठल्या मार्गाने हे आले, हे सभागृह पुढे आपण मांडलं पाहिजे. हा माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय, या ठिकाणी सदस्य महोदयांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. मी घर सोप्स प्रायव्हेट लिमिटेड धायरी पुणे, तसंच भिवंडीतली एक कंपनी आहे मिर्फी हेल्थ केअर भिवंडी, त्याचं नाव मी घेऊन आपल्याला सांगतो. तर अशी जी काही कंपन्यांचा ज्या ठिकाणी माल मिळाला किंवा जिथं मालकांचंही नाव आपल्याला देतो, त्याचा एकूण 1,16,00,000 रुपयांचा माल दिनांक 18/3/25 रोजी जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करून दिनांक 1/7/25 रोजी खटला दाखल केलेला आहे. परंतु आपण जे काही सांगितलं ते यांनी त्यांच्याकडून घेतलं, त्यांनी यांच्याकडून घेतलं, पण शेवटपर्यंतचा जो काही तपास आहे तो मी त्याच वेळेला सांगितलं का आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी त्याच्यावर विशेष गृह खात्याकडे वर्ग करू आणि विशेष एक समिती नेमून आणि मूळ जिथं काही ते उत्पादन होतं त्या तिथपर्यंत जाण्याची, मुळाशी जाण्यापर्यंतची गृह खात्याला त्या ठिकाणी विनंती केली जाईल. चला आता नाही अर्धा तास काय काय विक्रमजी बोला.